दिनांक 1 फेब्रुवारी 2009 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रावर नक्षलविरोधी अभियानादरम्यान कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुळदेकर व त्यांच्या 14 पोलीस सहकाऱ्यांनी वीरमरण पत्करलं होतं. मरकेगाव परिसरातील नक्षल प्रभावित जंगल भागात 150 ते 200 नक्षलवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्याला तब्बल 1 ते 2 तास प्रत्युत्तर देत देशसेवेचं सर्वोच्च बलिदान देणारे शहीद उपेंद्र गुळदेकर हे गुळदेकर परिवारातील एकुलते एक सुपुत्र होते. त्यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ अमरावती इथं मागील 17 वर्षापासून स्मृती सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून यावर्षीही 1 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन शहीद उपेंद्र गुळदेकर परिवार व आयोजक डॉक्टर गोविंद भाऊ कासट यांनी केलं आहे. डॉक्टर गोविंद कासट आपल्याशी बोलतो आहे. या ठिकाणी आपण शहीद उपेंद्र गुळदेकर परिवारातर्फे आयोजित 1 ते 7 फेब्रुवारी शहीद उपेंद्र गुळदेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुळदेकर परिवाराने आयोजित केलेल्या 7 दिवसाच्या कार्यक्रमांची माहिती समाजाला व्हावी या उद्देशातून या पत्रवार्तेत आपण सगळे जमलेलो आहोत. माझ्यासोबत या ठिकाणी गुळदेकर साहेब आहे, माझ्या बाजूला बसलेले, त्याच्या बाजूला बसलेले ते आहे, तिकडे पत्रकार कैलास भाऊ मुले आहे. आणि आज एक पुस्तिका आपण मागच्या वर्षी जे कार्यक्रम झाले 7 दिवसाचे ती सर्व माहिती घेतलेली आहे. पूर्ण 17 वर्षाचा आढावा घेता आला नाही, कारण तो प्रस्तुतही झाला असता आणि लांबलचक झाला असता. म्हणून 7 वर्षाचा आढावा घेतलेला एक पुस्तिका छोटीशी आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध केली. ती पत्रिकासुद्धा आपण आपल्या इथे लिहिलेली आहे. आणि 7 दिवस आपल्या मुलगा शहीद झाल्यानंतर त्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम करताना गुळदेकर परिवाराचं मोठेपण म्हणा, त्याच्या मनातलं कारुण्य म्हणा, त्याच्या मनातली माणुसकी म्हणा, त्यांच्या मनात असलेली कृतज्ञता म्हणा की त्यांनी या ठिकाणी जे 14 शहीद झालेले आहे त्यांच्यासोबत असलेले सबऑर्डिनेट उपेंद्र गुळदेकर भैया पोलीस सब इन्स्पेक्टर त्याच्यासोबतचे सबऑर्डिनेट यांनी यासोबत भाग घेतला आणि ते शहीद झाले नक्षलवादी कारवाईमध्ये. त्या सर्वांच्या परिवाराला कळवत दरवर्षी 1 ते 7 फेब्रुवारी हा कार्यक्रम ते आयोजित करतात. आणि 1 ते 7 फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये अंधशाळा, अपंगशाळा, मूकबधिर शाळा, प्रतिबंध शाळा, कुष्ठरोगी संस्था या सर्वांना मदत असते आणि सहकार्य असते. पण त्यामागे एक भावना महत्त्वाची असते की सहकार्य आम्ही करत असल्यापेक्षा आपण जे सहकार्य माझ्या पोराच्या आणि या शहीदांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वीकारतात ते आम्हाला जास्त बोलायचं वाटतं. मला असं वाटतं की समाजामध्ये ऋषीमुनीसुद्धा सांगून गेले की देणाऱ्याच्या मनात जर ही भावना असेल तर घेणारे माणसाला आपल्याला गिल्टी वाटणार नाही, नंबर 1. आणि देणाऱ्या माणसाचा उत्साह उडाला तर हे काम कुठेतरी छोट्याशा पुस्तक दुकानाका होईना समोर यावं, नंबर 1. आणि नंबर 2, आपल्यासारख्या सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातून समाजाला मोठ्या प्रमाणात कळावं की जेणेकरून एक समाजामध्ये चांगली भावना आपल्या मनात निर्माण होईल. या उद्देशाने या प्रेस कॉन्फरन्सचं आणि माहिती देण्याचं आणि मुख्य म्हणजे या 17 वर्षामध्ये कोरोना काळाचा 1 वर्ष सोडला. केवळ त्या वर्षी कुठलाही कार्यक्रम आपल्याला घरातून बाहेर निघण्याची परवानगी नव्हती म्हणून झालेला नाही, पण त्याही वर्षी संबंधित संस्थांना मदत पोचली कार्यक्रम न घेता. तर असं हे मुलाचं काम. आणि हा जो गोविंद कासट तुमच्याशी बोलतो आहे पूर्ण 17 वर्ष, आतापर्यंत हे 17 वर्ष आहे, पूर्ण 16 वर्ष प्रत्येक कार्यक्रमाला हजर आहे. आणि ते इतकं हजर असताना अनेकदा असं घडलेलं आहे की गुळदेकर परिवाराकडे त्यांच्या आप्तजन आले, दुःख व्यक्त करण्यासाठी लोक आले, त्यांना निघायला एखाद्या वेळी उशीर झाला आणि संबंधित संस्थेत ते वेळेवर पोहोचू शकले नाही. पण हा गोविंद कासट त्यांच्या पत्रात अगोदर पोचला आणि त्या गोष्टीचं त्यांनी आतापर्यंत माझ्याजवळ 1000 वेळा कौतुक केलं की तुम्ही इतक्या आपुलकीने हे काम केलं. त्या आपुलकीने हे काम घ्यायचं कारणच हे आहे की हे सर्वांना यातलं कारुण्य, यातलं हृदय, सौजन्यता सर्वांना कळा. आपण सर्व या ठिकाणी आलात, आपले धन्यवाद देतो. गुळदेकर परिवाराचं आपलं दुःख विसरून ते काम ते करत आहे त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि काम करतो.
धन्यवाद. जय भीम. कैलाश मोरे. 1 फरवरी 2009ला गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुर्तेकरची आणि त्यांच्यासोबत झालेल्या 14 पोलीस सहकाऱ्यांचं ते शहीद झाले, देशासाठी शहीद झाले, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1 फरवरी 2026ला येणारा 7 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे स्मृती सप्ताह हा मागील 17 वर्षापासून गोविंदभाऊ कासट परिवार गुर्तेकर परिवारातर्फे आयोजित केलं जातं. यावर्षीसुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलं. मुख्य आयोजन 1 फरवरीला सकाळी 10 वाजता शहीद पोलीस उपनिरीक्षक गुर्तेकर यांच्या राहत्या घरी कल्याणनगर इथे हा कार्यक्रम होईल. त्या ठिकाणी माझी लेडी गव्हर्नर कमलताई दवई, पोलीस आयुक्त ओला सर, उपविभागीय अधिकारी माननीय अनिल भटकर सर, डॉक्टर राजू डांगेजी आणि पूर्ण माजी सैनिक संघटना सुनील भाऊ रामटेकेजी, गुर्तेकर परिवारजी, गोविंदभाऊ कासट मित्र परिवार आणि मी कैलाश म्हणून माझ्या परिवारासह आम्ही तिथे उपस्थित राहू. आपण सुद्धा या कार्यक्रमाला यावं आणि पूर्ण 7 दिवसीय कार्यक्रमात उपस्थित राहून आपण सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे.